नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत। चला तर मग ऐकूया 23 मे 2024 12 राशींचे राशी भविष्य। मेष राशी, आपल्या प्रिय व्यक्तीशी व्यक्तिगत भावना गुपित शेअर करण्यासाठी हा काळ चांगला नाही। धाडसाने उचललेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील। हा दिवस उत्तम दिवसापैकी एक असेल। आजच्या दिवशी तुम्ही चांगले प्लॅन भविष्यासाठी बनवू शकता, परंतु संध्याकाळच्या वेळी कोणी दूरच्या नातेवाईक घरात येण्याने तुमचा सर्व प्लॅन बिघडू शकतो। तुमचा मूड ऑफ असल्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारावर वैतागाल। तुमच्या इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठी तुमचे विचार आणि ऊर्जा वापरा। केवळ कल्पना विश्वात रमण्यात काहीही अर्थ नाही। तुम्ही केवळ विचार करता, प्रयत्न करत नाही। हा तुमचा खरा प्रश्न आहे। संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका। तुमचे मित्र तुम्हाला पाठिंबा देणारे भेटतील, परंतु बोलताना सांभाळून बोला। वृषभ राशी, व्यावसायिकांना चांगला दिवस। व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल। लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात, आज तुम्हाला या गोष्टीचा काहीही फरक पडणार नाही। तसेच आज तुम्ही रिकाम्या वेळेत कुणासोबत भेट घेणेही पसंत करणार नाही आणि एकांतात आनंदी राहाल। वैवाहिक आयुष्य आजच्या इतकं कधीच सुखद नव्हतं याची प्रचिती तुम्हाला येईल। कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा। व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो। आज तुम्ही कुणाला सल्ला दिलात तर अन्य कुणाचा सल्ला घेण्याचीही तयारी ठेवा। काही जणांना अनोखा नवा रोमांस हमखास लाभेल। प्रेमामुळे आपले आयुष्य मोहरून जाईल। मिथुन राशी, या राशीतील लोक खूप मनोरंजक असतात। हे कधी लोकांमध्ये राहून आनंदी राहतात तर कधी एकटे राहून। तथापि एकटा वेळ घालवणे इतके शक्य नाही, तरीही आजच्या दिवशी काही वेळ तुम्ही आपल्यासाठी नक्की काढू शकाल। तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेल्या जुन्या रोमॅन्टिक दिवसांची आज पुन्हा एकदा उजळणी कराल। जर तुम्ही भूतकाळातील घटनांचा विचार करीत बसलात तर तुमचे मन प्रकृतीवर परिणाम करेल। शक्य तेवढे शांत राहण्याचा प्रयत्न करा। तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा। तुम्ही तुमच्या घरची कर्तव्य बजावण्याकडे दुर्लक्ष केले तर तुमचा जोडीदार वैतागून जाईल। अनोखा नवा रोमांस तुमचा उत्साह वाढवणारा आणि तुमचा मूड उल्हासित करणारा असेल। सहकारी आणि हाताखालील कर्मचारी काळजी आणि तणाव निर्माण करू शकतात। कर्क राशी, आज खूप सुंदर दिवस आहे। तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त केलं तर तुमची प्रिय व्यक्ती आजच्या दिवशी साक्षात सौंदर्याची मूर्ती होऊन तुमच्या समोर येईल। आज आपल्या विवेक वापरून कुटुंबियातील सदस्यासोबत बोला। जर तुम्ही असे नाही केले तर व्यर्थ भांडणावर तुमचा वेळ खर्च होऊ शकतो। आयुष्यातील अनेक चढ उतारानंतर आज अखेर तुमच्यासाठी सुवर्ण दिन असणार आहे, जो तुम्ही साजरा करणार आहात। मस्ती, मौज आणि करमणुकीचा दिवस। आजच्या दिवशी गुंतवणूक करणे टाळा।
जुने मित्र आधार देतील आणि मदत करतील. आज दिवसभर तुम्ही आपल्या जोडीदाराच्या प्रेमाचा अनुभव घ्याल. सिंह राशी, नातेवाईकांना भेट देण्याचा अनुभव तुम्हाला वाटला त्यापेक्षा बरा असेल. मैत्रीचे गाढ जिवलग मैत्रीत रूपांतर झाल्याने त्या जोडीदाराशी प्रणयराधन कराल. आजचा दिवस अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. आज लोक तुमचे अभिनंदन करतील. याच अभिनंदनाची कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. आई वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला आज अधिक धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल, परंतु नात्यामध्ये मजबूती येईल. कन्या राशी, या राशीतील जे लोक परदेशात व्यापार करतात त्यांना आज चांगला धनलाभ होऊ शकतो. तुमच्या दुराग्रही वागण्यामुळे घरातील लोक दुखावतील आणि त्याचबरोबर तुमचे जवळचे मित्रही दुखावले जातील. विवाहाचा प्रस्ताव आपल्या प्रेम प्रकरणाला आयुष्यभराच्या बंधनात बदलेल. आज कार्यक्षेत्रात तुमची ऊर्जा घरातील काही गोष्टीला घेऊन कमी राहील. या राशीतील व्यावसायिकांना आजच्या दिवशी आपल्या भागीदारावर कायम नजर ठेवण्याची आवश्यकता आहे, जे तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतात. आज तुमच्या जवळचे लोक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील, परंतु आपल्या मनाला शांत ठेवण्यासाठी तुम्ही एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. तुम्हाला सोशल मीडियावर वैवाहिक आयुष्याविषयी अनेक जोक वाचायला मिळतात, पण लग्नामुळे तुमच्या आयुष्यात जे काही आनंदाचे क्षण आले आहेत त्यामुळे आज तुम्ही भावूक व्हाल. शक्य असेल तर लांबचा प्रवास टाळणे चांगले. अशा प्रवासासाठी तुम्ही कमकुवत आहात, त्यामुळे हा प्रवास तुम्हाला आणखीन कमकुवत बनवेल. तूळ राशी, घरातील कुणी सदस्याच्या व्यवहाराने तुम्ही चिंतित राहू शकता. तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची आवश्यकता आहे. आकाश अधिक तेजस्वी दिसेल. फुले अधिक रंगबिरंगी दिसतील. तुमच्या भोवती सगळेच लुकलुकत असेल, कारण तुम्ही प्रेमात पडला आहात. तोलामोलाच्या व्यक्तींशी व्यवहार करताना आपण आज आत्मसात केलेले अधिकाधिक ज्ञान तुमच्या व्यक्तित्वाला वेगळीच धार देईल. त्या गोष्टी आठवणे ज्याचे आता तुमच्या जीवनात काहीच महत्त्व नाही, हे तुमच्यासाठी ठीक नाही. असे करणे तुम्ही आपला वेळ खराब कराल. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात. तुमचा जोडीदार आज हे सिद्ध करेल. स्वतःला चुस्त तंदुरुस्त ठेवण्यासाठी उच्च कॅलरी आहार टाळा. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा आणि फक्त महत्त्वाच्या आवश्यक गोष्टींचीच आज खरेदी करा. वृश्चिक राशी, सामाजिक एकत्रीकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. तुमची स्थिती काय आहे हे तुमच्या प्रिय व्यक्तीला समजावून सांगण्यात तुम्हाला खूप अडचणी येतील. महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तुमच्या कुटुंबियासमवेत तुमचे वाद होतील, पण दिवसाच्या शेवटी तुमचा जोडीदार तुम्हाला प्रेमाने कुरवाळेल. चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील.
या राशीतील मोठ्या व्यावसायिकांना आजच्या दिवशी खूप विचार करून पैसा गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. धनु राशी, आज कार्यक्षेत्रात तुमच्या कुणी जुन्या कामाचे कौतुक होऊ शकते. त्यामुळे कामाला पाहून आज तुमचे कौतुक आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक आज अनुभवी लोकांसोबत व्यवसायाला पुढे वाढवण्याचा सल्ला घेऊ शकतात. आज तुम्ही महत्त्वाच्या विषयावर लक्ष द्या. आजूबाजूची माणसं असं काहीतरी करतील ज्यामुळे तुमचा जोडीदार पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल. आरोग्याच्या बाबतीत थोडीशी नाजूक बाब आहे, काळजी घ्या. अनोळखी कोणी व्यक्ती तुमच्या घरी येऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला सामान खरेदी करावे लागू शकते जे तुम्ही पुढील महिन्यात खरेदी करणार होता. आज तुमच्या कृतीमुळे तुमच्यासोबत राहत असलेली व्यक्ती प्रचंड त्रासून जाईल. आज तुम्ही केलेले चांगले कृत्य तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीसमोर चमकवेल. मकर राशी, आज कुठल्या सहकारीसोबत तुम्ही संध्याकाळच्या वेळी वेळ घालवू शकता. तथापि शेवटी तुम्हाला वाटेल की तुम्ही त्यांच्यासोबत वेळ खराब केला. चुकीच्या संवादामुळे कदाचित काही त्रास होऊ शकतो, पण बसून चर्चा केल्यामुळे तुम्ही सर्व काही ठीक कराल. थोडासा व्यायाम करून तुमचा दिवस सुरू करा, त्यामुळे तुम्हालाच चांगले वाटेल. दररोज अशा प्रकारे दिवसाची सुरुवात करा. धनाने जोडलेल्या काही गोष्टीतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांना बोलवा. तुमचे कौतुक करणारे अनेक जण असतील. तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्या प्रेमामध्ये आज कुणीतरी बिब्बा घालतील. तुमच्या योजनाबद्दल सर्वत्र बडबड कराल तर त्यामुळे तुमचा प्रकल्प रखडेल. कुंभ राशी, झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचा तुमच्या नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो. आपला किमती वेळ त्यांच्याबरोबर घालवा. पुन्हा एकदा आनंदी सोनेरी दिवस येण्यासाठी आपल्या रम्य आठवणींचा आधार घ्या. तुमचे मन आणि हृदयावर प्रणय राधनेची धुंदी चढेल. कामाच्या ठिकाणी सगळं अलबेल आहे. तुमचा मूड दिवसभर चांगला राहील. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. तुमचे वरिष्ठ अगदी देवतासारखी वागणूक देत आहेत असे वाटते. तुमच्या भोवतीच्या लोकांचा पाठिंबा मिळाल्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. मीन राशी, आज तुम्ही तुमच्या जोडीदाराशी छान गप्पा माराल आणि तुम्हाला जाणवेल की तुमचे एकमेकावर किती प्रेम आहे. ध्यानधारणा आराम मिळवून देईल. महत्त्वाच्या आर्थिक कराराच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. तुमच्या मुलांच्या बाबतीत काळजी व्यक्त करून पाठिंबा देणे महत्त्वाचे ठरेल. लव्हमेट आज तुमच्याकडून कुठल्या गोष्टींची डिमांड करू शकतो, परंतु तुम्ही त्याला पूर्ण करू शकणार नाही, ज्यामुळे तुमचा लव्हमेट तुमच्याशी नाराज होऊ शकतो. आपला रिझ्यूम पाठवण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस. आज टीव्ही किंवा मोबाईलवर काही सिनेमा पाहण्यात तुम्ही इतके व्यस्त होऊ शकतात की तुम्ही गरजेच्या कामांना करणेच विसराल. धन्यवाद.